1951 में सगळी गणिते सोडवायची आहेत आणि सगळ्या पायऱ्या पूर्ण करायच्या। तो उन प्रोग्रामों से मेरी राहें दो तरह से जुड़ी। उन प्रोग्रामों के लिए प्रोग्राम डायरेक्टर थे हमीद सायानी साहब, जो न सिर्फ मेरे बड़े भाई थे बल्कि ब्रॉडकास्टिंग में मेरे गुरु भी थे। मगर हमीद भाई चाहते थे कि मैं अपने कॉलेज की पढ़ाई पर ज्यादा ध्यान दूं। मैंने पढ़ाई से ज्यादा कॉलेज पर ध्यान दिया, क्योंकि वो था बंबई का सेंट जेवियर्स कॉलेज, जिसके टेक्निकल इंस्टीट्यूट में ही लक्ष कुठे आहे? खाना प्रोग्राम रिकॉर्ड हुआ करते थे। फिर एक दिन ऐसा आया, अगं उच्चार ऐकते काय आहे, आपल्या भाषेत आणि हिंदी भाषेत काही शब्द सारखेच असतात, पण त्याचे उच्चार वेगळे असतात। म्हणजे आपण नमस्कार म्हणतो तर ते नमस्कार नमस्कार असे बरेच शब्द आहेत, त्या उच्चारातले बारकावे कळणं फार गरजेचं असतं आणि ते जमणं फार गरजेचं असतं। बाबा तुम्हाला सगळंच जमतं, तुम्ही उगाच टेन्शन घेताय। 2-3 दिवसापासून तुम्ही इतकी तयारी केली आहे की आजचा कार्यक्रम छानच होणार आहे, बघा तुम्ही। वा, लेकीला किती कॉन्फिडन्स आहे बघा आपल्या बाबाबद्दल, म्हणजे आम्हाला सुद्धा आहे। तिका काय आमका सगळ्यांका हा कोण मूर्खासारखी बेल वाजवत आहे? कोण आहे? या बिल्डिंग मधली बारकी मुलं दिसतात। हो आई, आत्ताच पोहोचले। अगं पिशव्या खूप जड होत्या, पण रिक्षावाल्याने जिन्यापर्यंत आणून दिल्या। अगं काही काळजी करू नकोस, आजच कडधान्य भिजत घालते। हो ना, आणि अगं तू सगळं सामान भरून दिलंस म्हणून, नाही तर या घरात नुसतं खिचडी खाऊन जगायची वेळ आली होती। हो हो, काही काळजी करू नको, नाही काहीही लागलं ना तर तुलाच फोन करेन। चल बाय। नची, आता पिशव्या तरी आत उचलून ठेवणार आहेस का तू? आणि आता काळजी करायचं काही कारण नाहीये, माझ्या आईने महिन्याचं सगळं सामान भरून दिलंय, डाळ तांदूळ कडधान्य सगळं आहे, म्हणजे आता आपल्या जेवणाचे हाल नाही ना होणार। हॅलो सर, हो सर आता लगेच निघतेय, हो आत्ताच घरी आले, तयार होऊन लगेच निघते। हो हो सर हो। ही बाकीची गणित आपण उद्या सोडूया। हा तुम्ही निघा। मला ऑफिसला जायचंय, माझा डबा तयार करा। दूसरे गायक महेंद्र कपूर नची मगर उन्हीं दिनों पिशव्या। नमस्ते नानी जी, वो हम फिर से डिब्बा देना भूल गए तो। नमस्ते अंकल जी। नानी जी, वो डिब्बा सिर्फ बहाना था, हम तो आप लोगों से मिलने आए थे। हमने शाम को 5 बजे अंकल जी का शो सुनने के लिए रेडियो लगाया था, पर सब ठीक तो है ना? वैसे अंकल जी, हम 2-4 दिन से ना आपकी मेहनत देख रहे हैं। मतलब इस उम्र में इतनी मेहनत और लगन से एक नई भाषा को सीखना, हम तो हैरान हैं अंकल जी। नई भाषा सीखना मतलब नए शब्द सीखना नहीं होता, आप एक नई सोच अपना लेते हो, और वही सबसे मुश्किल होता है। आपकी कोशिश में आपने कहीं कोई कमी नहीं छोड़ी है, इसीलिए आपको सफलता जरूर मिलेगी अंकल जी। आपने हरवंश साहब बच्चन जी की पंक्तियां तो सुनी होंगी ना, वो लहरों से डर के नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ये सिर्फ पंक्तियां नहीं है अंकल जी, एक विचार है जिसमें हमारा अटूट विश्वास है। इन पंक्तियों को याद करके और आपकी मेहनत को देख के ना, हमने भी ठान लिया है कि अब हम नई भाषा सीख के रहेंगे। हम मराठी सीखने वाले हैं। चला मी निघतो। बरं ये। ध्यान रखिएगा अंकल जी।
सरिता, अगो काय बोलत होता तो, वा जसा काय ना नदीचं पाणीच सारखा जुळजुळ वाहता. तू काय ती दिशा म्हणालीस ना, ती दिशा ह्यो पोरगो दाखवू शकतो. अहो आई, आई बरोबर बोलते. हा शिव तुम्हाला हिंदी शिकवू शकतो. मला वाटतं त्याला विचारायला पाहिजे. आत्ताच विचारलेलं बरं. हा बोलत फार मधुर होता तो. बाबा कुठे चाललात? बाबा ये तो बाबू उदय भानुलाल के परिवार में बीसियों ही प्राणी थे. कोई ममेरा भाई, कोई फुफेरा भाई था. वही अच्छे वकील थे. वो अच्छे वकील थे. लक्ष्मी प्रसन्न थी और कुटुंब के दरिद्र प्राणियों को आश्रय देना उनका कर्तव्य ही था. आजी, बाबा कधीपासून वाट बघतायत त्याची आणि अजून तो आला नाही. अगो येईल गो, येईल. गौरी, हा ए गौरी, अगं हे बघ ना, निशाची पर्स, मोबाईल सगळं इथे पडलेलं आहे. काय जागेवर ठेव बरं. अशी काय करते ग ती? सगळीकडे तिच्या वस्तू पडलेल्या असतात. किती बदलली आई ती. काय करणार आता, खरंच बदलली आहे. माँ पुकारती थी पर दोनों कोठे पर. गो वाईट परिस्थितीत माणसाची खरी परीक्षा होत असते, कळला? नाही तर तुझी वहिनी अगोदर कशी वागत होती आणि आता कशी वागता. आई तू जा, चहा घेऊन ये. बडबड नको, आवरा पटापटा. तो याची वेळ झाली आहे. त्याच्या समोर चर्चा नको आणि आवरावरी नको आहे. हो हो, झालं झालं. आलास तू गौरी, चहा घेऊन ये. हो आणते. 5 मिनिट उशीर झाला तुला. सॉरी बाबा, काल रात्री माझा एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू होता, त्यामुळे झोपायला उशीर झाला. चहा पिण लवकर निघ. हो, नंतर घाई करशील. हो. येतो. बरं, तू आजीकडनं यादी घेतलीस का भाजीची? हो घेतली. ते बाहेर भाजीवाले बसतात ना, त्यांच्याकडनं भाजी घ्यायची नाही. आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये जायचं शेवटपर्यंत, तिथं भाजी घ्यायची. का बाबा घेऊयात का? आपली माणसं पुढे आहेत. चल. टोमॅटो कसे दिले? 40 रुपये किलो साहेब. 40 रुपये? मग इथं नरम पडले. सगळ्यांनी दाबल्यावर साहेब नरम पडणार ना. अहो घ्यायचे नसेल दाबू नका ना, ठेवा, चला बाजूला व्हा. का बाबा? नाही, तसं काही कारण नाही आहे. हेच म्हणजे आता कसं आहे की ताजी भाजी जिथं असेल तिथं घे ना. आता भाजी घेण्याची जबाबदारी तू घेतलीच आहेस, तर तू ठरव काय करायचं ते. 4 ठिकाणी भाव विचार आणि मग भाजी घे, कळलं? हो. आणि काय नाही, जा. अच्छा, येतो. अरे असं कसं चाललंय? कुठं चाललंय? अरे स्कूटरची चावी घेऊन जा ना. पर्स बाहेर ठेवली तर एवढी मोठी रक्कम गायब. अगं शांतपणे बघ. मला तर वाटतंय ना, बाहेर ना आले कुणीतरी हात साफ केले. ह्याचे खिसे तपासा. बाबा, तुम्ही ह्याचे खिसे तपासताय का? मी बोलू याच्याशी. आणि एकदा का पैसे मिळाले ना की